नमस्कार मंडळी, बाई श्री हा बघा स्वामी खूप समर्थ राडा ताईंनो. झालाय. प्लीज चप्पल व्हिडिओ आवडला तर चप्पल लाईक करा. चप्पल. आपण स्वतः किती हजाराची साडी घाला आणि किती छान मेकअप आमच्या करा, घरात हे लाईट नाही सगळे म्हणून कामं खूप आपल्याला अंधार करावंच झालेला लागतात. आहे, त्यामुळेच गृहिणीला कोणतंही काम घरातलं चुकत नाही. तसंच माझ्यासोबत आज असं झालं की माझ्याच मावस भावाचं आज लग्न आणि संध्याकाळी होता साखरपुड्यानंतर हळद. त्यामुळे मी इथूनच घरून तयार होऊन निघाले होते. मात्र म्हणलं रात्री उशीर झाला तर हे सगळे कामं आपल्याला येऊन आवरावंच लागणार आहेत. त्याआधी मेकअप केलं आणि परत मग जे काही पसारा झाला होता तो आवरून घेतला आणि निघालो. बायकांना कुठंही जा व घरी राहा, माहेरात जा, सासर घरी जा, काम हे कधीच चुकत नाही. बरं, आम्ही जरा नवरदेवपेक्षा जरा जास्त लवकर गेलो होतो. नवरदेवची गाडी होती मागच. मग आमचा भाऊ राया वाटात म्हणला थोड्या वेळ थांबूया, रस वगैरे घेऊ, नाश्ते करायचे असतील तर करा. म्हणलं नको. मग चहा पाणी झालं, काहींनी रस घेतला, कोणी चहा घेतला, कोणी लस्सी पेली. मस्त थोडा वेळ अर्धा तास टाईमपास केला आणि निघालो तर मग नवरदेव जवळजवळ आलेलेच होते. म्हणलं चला आता पटकन आपण आलोयच ना लवकर, तर चला नवरदेवच्याच गाडीत जायचं होतं. पण काय झालं, गावाकडे जाणं झालं नाही. मुलं होते सोबत आणि बरं आहे आपले बॅग ते सोबतच सगळे असलेले. आईला खाली उतरता येत नाही म्हणून आई गाडीतच बसली होती. नको म्हणली, तिला तिथंच रस दिला. माझी बहीण उद्या येणार आहे लग्नासाठी, त्यामुळं मग आम्हीच एवढी फॅमिली होतो. सासूबाई पण उद्याच येणार आहेत लग्नाला. आम्ही हळदीला आणि साखरपुड्यासाठी निघालो होतो. मग आमच्या पप्पानी आणि माझ्या मुलांनी गाडी चेंज केली. पप्पा बसले आमच्या गाडीत आणि स्वराज बसला मामाच्या गाडीत. इथं नवरदेवची एंट्री झाली. जाऊन दे. बरं ताईंनो, इथं नवरदेव आले तर आम्ही सुद्धा नवरदेव सोबतच आलोत. आता साखरपुडा होणार होता, त्याआधी आमच्या ही पूजा झाल्याच्या नंतर साखरपुडा होतो, म्हणजे अंगठी वगैरे घातली जाते. त्यासाठी आम्ही सगळे आता बसलो होतो. बरं ताई, थोडं जास्त या महिन्यात कार्यालयामध्ये दुसरं एक लग्न होतं. अगदी 8 वाजले होते. साखरपुड्याला टाईम झाला होता 10 आणि मग त्याच्यानंतर हळद वगैरे लागली. तर इथं आता नवरदेवची जी काही पूजा असते ती सगळी झालेली आहे. आता नवरीची तर नवरीची पूजा झाल्यावर वटी भरली जाते. तर वटी भरायला आम्हाला मान दिलेला होता. मी सुद्धा होते, 2 भावजया होत्या, एक बहीणसुद्धा होती आणि एक मेहुणी. असं आम्ही सगळ्यांनी मिळून नवरीची वटी भरून दिली. आणि त्याच्यानंतर ताईंनो, मी इथं सुंदर अशी साडी घातली होती. कोणती साडी घातली होती ते पण सांगते. तर मी लोटस पैठणी अगदी पिस्ता कलरची आणि गुलाबी कलरचे काठं, अगदी छान वाटते. ही आपल्या दुकानामध्ये विकायला होती पण आता अवेलेबल नाही आहे. मात्र एवढी पैठणी आहे पण एवढी चोपून बसती, खादीचा कपडा आहे तिचा. तर इथं मी ओवळत आहे आणि ओवळून झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून साड्या दिल्या जातात. वटीत एक सुपारी, एक खारीक अशी टाकली जाते. त्यानंतर इथं सिंपल असा साखरपुड्याचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात पार पडेल आणि त्याच्यानंतर होणार होती हळद. बरं ताईंनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर जी काही माझ्यासोबत उभा दिसते ती माझ्या मोठ्या मामाची मोठी मुलगी आहे, म्हणजेच माझी मेहुणी. आणि ती पण आलेली होती. मग तिनेसुद्धा नवरीला ओवाळून घेतलं. आता इथं एकमेकाला अंगठी वगैरे घालत आहेत. तसंच भैया तुला अभिनंदन तुझी एंगेजमेंट झाल्याबद्दल. बरं ताईंनो, इथं छान अशी एंगेजमेंट पार पडली आणि नवरदेव नवरी अगदी खुश आनंदात होते. बरं ताईंनो, इथं मस्तपैकी आपले एंगेजमेंटचा सगळा कार्यक्रम आवरला आहे. आता होणार होती फक्त काय तर हळद. हळदीला वाजले होते अगदी 11 ते 11:30 अशी काही तयार झाले होते मी. नंतर सगळ्यांनी परत आम्ही हळदीचे ड्रेस वगैरे घालून घेतलेच होते. तर मग चला म्हणलं घालून घेतले आणि इथं आमचा जे काही थोडेफार फोटोशूट होते ते तुमच्यासोबत शेअर करते. हे माझे भाऊराये, हे माझे 2 चिमुकले आणि हे माझे आहो. असे काही सिंपल साधे आम्ही फोटो वगैरे काढले. जास्त काही वेळ नव्हता फोटो काढायला. आणि ही लोटस पैठणीसुद्धा खूप सुंदर दिसत होती ताईंनो. आता वाजल्या होता 1 आणि 1 वाजता आम्ही आलो आहे गेवराईला. तर इथं पहा आसपासचे सगळे लोक झोपले होते आणि त्या वेळेला आम्ही आलो आहे. तर ताईंनो, उद्या लग्नाचा व्हिडिओ पाहायला नक्की
विसरू नका. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.